नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ हा फिश लव्हरसाठी आहे. कारण आज आपण पाहणार आहोत की कर्ली मासा साफ कसा करायचा, त्याची कटिंग कशी करायची आणि तो फ्राय कसा करायचा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बाजारातून मी एक कर्ली मासा आणला होता. कर्ली मासा हा ओळखायचा कसा, तर हा असा लांबा असतो आणि त्याच्या स्किनवर काहीच खवले नसतात आणि त्याचे जो दात असतात ते भरपूर टोकदार असतात. त्याचे दात टोकदार असल्यामुळेच आम्ही त्याला दाताळ मासासुद्धा म्हणतो, पण भरपूर जण त्याला कर्लीच या नावाने ओळखतात. आणि ही मासली भरपूर काटेरी असते, पण चवीला तेवढीच चविष्ट असते. ह्या माशामध्ये लहान मोठे काट्यांचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे खाताना हे काळजीपूर्वक खायला लागतो. मी या माशाची कटिंग करायला सुरुवात केली आहे. बघा, दोन्ही बाजूचे जे पंख असतात ते काढले आहेत आणि आता आपण तोंडाचा जो भाग आहे तो असा तिरका कापून घेणार आहोत. आणि ही मच्छी कापताना देखील तिरकी तिरकी कापायची आहे. आता मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्याचप्रमाणे या मच्छीची कटिंग करायची आहे. तर व्हिडिओ पाहत राहा, स्किप करू नका. आता ही या पोटातली घाण काढली आहे मी या माशाच्या. आणि आता ज्या बाजूने आपण तोंड कापलं होतं त्या उलट्या बाजूने आपण ही तिरकी कापून घेणार आहोत. ह्या माशाचे अगदी पातळ पीसेस करायचे नसतात. जसे तुम्ही सुरमई माशाचे पातळ पीसेस केलेले पाहिले असतील, तर ह्या माशाचे असे पातळ पीसेस करायचे नसतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या माशाचे पीसेस करताना अगदी उलट उलट दिशेने पीसेस करायचे आहेत, तेही क्रॉस. या माशाची अशी कटिंग करण्यामागचं एकच कारण आहे की जेव्हा आपण हा खातो तेव्हा त्याचे काटे अलगद निघून जावे, आपल्या दातामध्ये किंवा आपल्या घशामध्ये फसू नये, म्हणून ह्या माशाची अशी विशिष्ट प्रकारची कटिंग केली जाते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असाल, माझे सर्व पीसेस कापून झालेले आहेत. आता ही शेपटी आहे ती मी अशी कापून घेते आहे. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये ही मासळी बाजारात फार पाहायला मिळते. आणि तुम्ही जर पहिल्यांदा विकत घेत असाल आणि तुम्हाला कटिंग करायची माहिती नसेल, तर तुम्ही कोळणीकडून कट करून सुद्धा घेऊ शकतात. त्या कटिंग करून सुद्धा देतात. तर आपल्या या माशाचे कटिंग करून 7 ते 8 पीसेस मोठे झालेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून घेऊन मी एका प्लेटमध्ये हे काढणार आहे. हे पीसेस आपण खरपूस फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी ह्याच्यावर मसाले घालणार आहे. सर्वात प्रथम आपण मीठ घेणार आहोत चवीनुसार. 1 चमचा हळद घातली आहे आणि 1 चमचा मी घरगुती मसाला घातला आहे आणि त्यावर आपण लिंबू पिळून घेणार आहोत. आता हे सर्व मसाले मी कर्ली माशाच्या पीसेसला चांगले चोळून घेणार आहे, जेणेकरून ते मसाले या पीसेसला चांगले लागले पाहिजेत. मसाले चांगले चोळून झाल्यावर आपण हे पीसेस फ्राय करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी एक बिडाचा तवा घेतला आहे आणि त्यावर तेल गरम करून घेतले आहे. गरम तेलात हे पीसेस मी सोडले आहेत. त्या बिडाच्या तव्यावर मासळी अजिबात चिटकत नाही, त्यामुळे तुम्ही कोणतीही मासळी याच्यावर फ्राय करू शकता. या तव्याचा रुळवण्याचा व्हिडिओसुद्धा मी केला आहे. जर तो तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. आता आपले हे पीसेस एका बाजूने फ्राय करून झालेले आहेत आणि ते मी आता पलटी मारून घेणार आहे. आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे पीसेस खरपूस फ्राय करून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटे. आपले फ्राय करून सगळे पीसेस झालेले आहेत आणि हा आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आपले हे कर्ली माशाचे फ्राय करून झालेले पीसेस खाण्यासाठी रेडी आहेत. जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत या व्हिडिओला शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत.